बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढलेली आहे। द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील आता द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत सापडणार आहेत। आपण पाहू शकतात का निफाड तालुक्यातील वनसगाव या ठिकाणी आपण एका द्राक्ष बागेवर आलेलो आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अगोदर थंडीनंतर अवकाळीचा तडाखा आणि आता वाढत्या उन्हामुळे अक्षरशः द्राक्ष जे तर ते उकडा प्रादुर्भावामुळे आता ते घडं खराब होत आहेत आणि त्याच्यामुळे कुठंतरी आता 2 ते 3 लाख रुपये एकरी खर्च करून द्राक्ष उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला जे घास आहे तर तो हिरवला जाणार आहे। त्याच्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकच मागणी केलेली आहे की प्रशासनाने घेतलेलं कर्ज माफ करावं आणि 2 ते 3 लाख रुपये एकरी जे आहे तर ते उत्पन्न म्हणजे नुकसान भरपाई द्यावी की जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल। त्याच्यासाठी तातडीने पंचनामे करावे आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।